Hello student, good day to all of you. Today we are going to study second type of insurance policy, that is marine insurance. So what is meant by marine insurance? It gives protection against the losses caused due to the dangers of the sea or perils of the sea. It is a form of insurance contract covering loss or damage to vessels or to cargo or passengers during marine transportation. All the principles of insurance are applicable to marine insurance contracts. So, this is the policy which protect the goods or passengers while transferring from one place to another place. Whenever there is a damage or losses incurred while transferring goods or passengers from one place to another place or one country to another country, then such losses will be covered. Let us see. First one, voyage policy. So it is a policy in which the subject matter is insured for a specific voyage, irrespective of time involved in it. So voyage means what? Duration. Duration means here, for example, specific particular uh, period or duration from which the one particular ship or transfer the goods or passengers from one country to another country. So whenever goods transported or passengers transported from one country to another country, it is known as voyage, particular voyage. सो इट इज अ पॉलिसी इन विच द सब्जेक्ट मॅटर. आता सब्जेक्ट मॅटर काय असणार आहे? जर गुड्स ट्रान्सपोर्ट करत असणार आहे तर गुड्स असणार आहे, किंवा पॅसेंजर्स असतील तर पॅसेंजर्स, वेसल्स और कार्गो. इन दिस केस रिस्क बिगिन्स ओनली व्हेन द शिप स्टार्ट्स ऑन व्हॉयज. जर आता ती त्याच ठिकाणी असेल, पोर्टवरतीच असेल शिप, तर तो डॅमेज कवर होणार नाही. जर ती शिप स्टार्ट झालेली आहे, व्होयेज स्टार्ट झालेलं आहे, तर व्होयेज स्टार्ट झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर डेस्टिनेशन सोडल्यानंतर त्या डेस्टिनेशननंतर जर त्या शिपला डॅमेज झाला तर तो या पॉलिसी अंडर काय होतो? कवर होतो व्होयेज पॉलिसीमध्ये. म्हणजे त्या पर्टिक्युलर व्होयेजमध्ये जर त्या शिपला डॅमेज झालं तर policy. So in this policy the subject matter is insured for a definite period of time. आता फॉर एक्झाम्पल एखादं पर्टिक्युलर गुड्स आहेत, पॅसेंजर्स आहेत किंवा कार्गो आहे, त्याच्या दुसऱ्या ठिकाणी जर ट्रान्सफर करायचं असेल तर त्या पर्टिक्युलर शिपला 2 days लागतील किंवा 3 days लागतील, 15 days लागतील. तर पर्टिक्युलर तेवढ्या पिरियडसाठीच ही काय असणार आहे? पॉलिसी असणार. सो अ टाईम पॉलिसी कॅनॉट बी फॉर अ पिरियड एक्सिडिंग 1 year. एका वर्षापेक्षा ही जास्त नसणार आहे. सो अप टू 1 year इट विल बी व्हॅलिड, बट इट मे contain continuation clause. The continuation clause means that if the voyage is not completed within the specified time, म्हणजे कुठेतरी मध्ये त्यांनी स्टॉप घेतलेला आहे, कंटिन्यू झाला नाही, मग तो कंटिन्युएशन क्लॉज तिथे काय होणार आहे? लागू होणार. द रिस्क शाल बी कवर्ड अंटिल द व्होयेज इज कम्प्लिटेड. आता व्होयेज म्हणजे मी सांगितलं, एखाद्या पर्टिक्युलर कंट्री आहे आणि त्याला काय करायचं आहे? दुसऱ्या कंट्रीमध्ये तिथं ट्रान्सपोर्टेशन करायचं आहे थ्रू मराईन. मग त्या पर्टिक्युलर व्होयेजमध्ये जर काही लॉस झाला तर काय होणार आहे? तो इथे कवर होणार आहे. मग तो पर्टिक्युलर ड्युरेशनसाठी असणार आहे, पर्टिक्युलर पिरियडसाठी असणार आहे. थर्ड वन, मिक्स्ड पॉलिसी. दिस पॉलिसी इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्होयेज अँड टाईम पॉलिसी. असा व्होयेजमध्ये
होणार आहे, कवर होणार आहे. सो इट देअरफॉर कवर द रिस्क ऑफ बोथ पर्टिक्युलर व्होएज अँड फॉर स्पेसिफाईड पिरियड ऑफ टाईम. दोन्ही इथे काय होणार आहे, इतकं कवर होणार आहे, व्होएज पण आणि टाईम पण. Fourth one, valued policy. Under this policy, goods are insured for an agreed value between the insurer and insured at the time of taking policy. Goods असतील, कार्गो असेल, व्हेसल्स असतील, तर त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूला ते काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार आहे दोघांमध्ये. कोणामध्ये, इन्शुरर जी इन्शुरन्स कंपनी आहे आणि इन्शुअर्ड पर्सन असेल त्यांच्यामध्ये तो कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. एखादी ॲग्रीड सम और व्हॅल्यू तिथे फिक्स होणार आहे. दिस फॅसिलिटेट्स इझी सेटलमेंट्स ऑफ क्लेम इन केस ऑफ सच आयटम्स वेअर इट इज डिफिकल्ट टू ॲसेस द रिअल मार्केट व्हॅल्यू. नेक्स्ट, ब्लँकेट पॉलिसी. दिस पॉलिसी इज टेकन फॉर मॅक्झिमम लिमिट ऑफ द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ प्रोटेक्शन अँड फुल अमाऊंट of premium is paid in the beginning of the policy. This policy describes the nature of goods insured, specific route, ports and places of voyage. It covers multiple risks on one property or it covers many properties under the policy. So blanket means what? It covers many type of risk of losses while transporting goods or passengers or any other ships from one port to another port, from one country to another country. त्या पर्टिक्युलर डिस्टन्समध्ये काय होणार आहे, risk policy covers all types of risk of a vessel while it is anchored at the port for a particular period of time. This policy is applicable till the departure of the vessel from the port. म्हणजे जोपर्यंत तिथेच असेल शिप, पोर्टवरती असेल, तोपर्यंत काय डॅमेज झाला त्या पर्टिक्युलर व्हेसलला किंवा त्या शिपला किंवा त्या गुड्सला, तर त्या पोर्टमध्येच ते काय होणार आहे, कवर होणार. जर त्यांनी डिपार्चर केलं किंवा तो पोर्ट सोडून दुसरीकडे कुठे मध्येच गेला आणि त्याला लॉस झाला आहे किंवा डॅमेज झाला आहे, तर तो त्या पॉलिसीमध्ये कवर होत नाही. म्हणजे पोर्ट रिस्क पॉलिसी इन शॉर्ट काय असणार आहे, त्या पोर्टवरती जर त्या शिपला किंवा गुड्सला काही व्हेसलला काही डॅमेज झाला तर तो तिथे काय होणार आहे, कवर होणार आहे. नेक्स्ट वन, कंपोजिट पॉलिसी. दिस टाईप ऑफ पॉलिसी इज परचेज फ्रॉम मोर दॅन वन इन्शुरर्स. The liability of each insurer is separate and distinct. This policy is taken when the amount of insurance is very high. आता ही पॉलिसी केव्हा घेतात बिझनेसमन्स, जेव्हा पॉलिसीची इन्शुरन्सची अमाऊंट काय असते, जास्तीत जास्त असते. मग ते काय करतात, एका इन्शुरन्स कंपनीपेक्षा जास्त इन्शुरन्स कंपनीबरोबर कॉन्ट्रॅक्ट किंवा ॲग्रीमेंट करतात. मग प्रत्येक जी इन्शुरन्स कंपनी असणार आहे त्यांची लायबिलिटी डिफरंट असणार आहे. नेक्स्ट वन, सिंगल व्हेसल पॉलिसी. दिस पॉलिसी इज सुटेबल फॉर स्मॉल शिप ओनर हॅविंग ओनली वन शिप और हॅविंग वन शिप इन डिफरंट फ्लीट्स. इट कवर्स द रिस्क ऑफ वन व्हेसल. एक शिप जर डिपार्चर होणार असेल तर त्या पर्टिक्युलर शिपसाठी काय होणार आहे, ही पॉलिसी इम्पॉर्टंट आहे. सिंगल व्हेसल पॉलिसी म्हणजे पर्टिक्युलर वन शिप किंवा स्मॉल शिप या पॉलिसीच्या अंडर काय होणार आहे, कवर होणार. त्या जर शिपला काय डॅमेज झाला तर तो या पॉलिसीच्या अंडर काय होणार आहे, कवर होणार आहे. नेक्स्ट वन, फ्लीट पॉलिसी अँड ब्लॉक पॉलिसी. इन फ्लीट पॉलिसी सेव्हरल शिप्स बिलॉंगिंग टू वन ओनर आर इन्शुअर्ड अंडर द सेम पॉलिसी. आता सिंगल वेसनमध्ये काय होतं, फक्त एकच शिप आणि इथे काय आहे ना, एकाच ओनरच्या बऱ्याच शिप असतील त्या बिझनेसच्या अंडर, तर त्या सगळ्या ह्या पॉलिसीजमध्ये कवर होतात एकाच पॉलिसीमध्ये. इन ब्लॉक पॉलिसी द कार्गो ओनर इज प्रोटेक्टेड अगेन्स्ट डॅमेज और लॉस ऑफ कार्गो इन ऑल मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट थ्रू विच his or her cargo is carried, that is covering all the risk of rail, road,
अँड सी ट्रान्सपोर्ट एक्सेट्रा, म्हणजे तिन्ही ट्रान्सपोर्ट कोणताही असेल तर त्या या फ्लीट पॉलिसी किंवा ब्लॉक पॉलिसीमध्ये कवर होणार. So today we studied marine insurance policy and types of marine insurance. In the next lecture we are going to study fire insurance meaning and types. Till then, thank you.